नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट समोर आलेली आहे. अपडेट काय तर बघा, लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी तुम्हाला दिले जाणार आहे. दिवाळीचा बोनस म्हणून लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे. तर आता हे जे काही पैसे ते कधी मिळतील त्याची माहिती आपण पाहणार आहोत. राहिलेल्या महिलांचे पैसे आज 6 वाजता या ठिकाणी जमा होणार आहे. पाहू शकता बघा, आज 6 वाजता या ठिकाणी जमा होतील. थेट 4,500 रुपये जमा होणार आहेत. आता थेट 2 हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या दिले जाणार आहे. कोणकोणते तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 असे दोन्ही मिळून एकाच वेळी तुम्हाला जे काही पैसे ते दिले जाणार आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, अशी घोषणा स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे. आता यामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या महिलांना मिळतील त्याची माहिती पाहणार आहोत. किती महिलांना मिळतील त्याची देखील माहिती पाहणार आहोत. आणि काही महिला आहेत त्या महिलांना याचे पैसे मिळणार नाहीत, त्याचं काय कारण आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आज 6 वाजेपर्यंत महिलांना या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा 5वा हप्ता जमा होण्यास प्रारंभ. बघा, 4था हप्ता देखील या ठिकाणी आणि प्लस 5वा हप्ता देखील तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय तर हे 1,500 रुपये आहेत 4थ्या हप्त्याचे, प्लस 5व्या हप्त्याचे 1,500 असे 3,000 रुपये महिलांना यायला सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना पैसे आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. तुम्हाला देखील लगेचच त्या ठिकाणी पैसे पाठवले जातील. संपूर्ण माहिती काय बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यावधी महिलांना प्रतिमाह 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेतील 4था आणि 5वा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात एकत्रच आणि तो देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर बघा, दोन्ही हप्ते एकाच वेळी देण्यात येणार आहे आणि ते देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता ही माहिती खरी आहे का त्याचे पुरावे देखील मी तुम्हाला दाखवतो. 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याचे काही पुरावे आहेत. म्हणजे जे काही SMS तुम्हाला येत असतात पैसे जमा झाल्याचे, ते SMS तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल. बघा, तर पाहू शकता संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आहे. ऑफिशियल पुरावा आहे. बघा, 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा या ठिकाणी मेसेज आहे. दिनांक 4 ऑक्टोबर 2024 कालपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला काल देखील मी अपडेट दिलेली होती. त्यामुळे तुमचे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. सर्वांनी लिहून पाठवा पैसे आले म्हणून. ज्यांना आले नसतील त्या महिलांनी आले नाही म्हणून लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी, ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी आले नाही लिहून पाठवायचे. त्या महिलांना देखील पैसे या ठिकाणी येऊन जातील. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते मिळून जातील. जर मिळाले नाही तर उद्या तुम्हाला पैसे मिळून जातील. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी पैसे आले नाही लिहून पाठवायचं आहे. आता पुढचा पुरावा, तर बघा, हा देखील एक महत्त्वाचा पुरावा आहे. पाहू शकता यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते 3,000 रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा, 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बहुतेक महिलांना आलेले असतील. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आले नसतील त्यांनी आले नाही लिहून पाठवायचे. त्यामुळे संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहितच देत असतो. दिवाळीचा बोनस, दिवाळीची जी काही ओवाळणी आहे, भाऊबीजेची ओवाळणी, ती सरकारने तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे. 3,000 रुपये ह्या ठिकाणी महिलांना पैसे येत आहेत. आता ज्या महिलांना पैसे येणार नाही त्याची माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळेल. तर बघा, आता पुढची महत्त्वाची माहिती काय, तर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केलेली आहे. बघा, शुक्रवारी याबाबतची घोषणा स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्र उत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे. बघा, जर आपण पाहिलं तर दसरा म्हणजेच नवरात्र उत्सव आता सुरू आहे, दसरा आणि लगेचच दिवाळी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पहिल्या आठवड्यापासूनच म्हणजेच पहिल्याच आठवड्यात तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, असे अजितदादा पवार यांनी एका जाहीर सभेत सांगितलं. म्हणजेच काय तर येत्या आठवडाभरात
पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत येत्या आठवडाभरामध्ये. म्हणजेच काय तर आजपासून पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे. 3,000 रुपये आलेले असतील तुम्हाला आलेत किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बहुतेक महिलांना हे जे काही पैसे ते आलेले असतील, बहुतेक महिलांना पैसे आले नसतील. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले नाही लिहून पाठवा. ज्यांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना देखील येत्या आठवडाभरामध्ये हे जे काही पैसे आहेत ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, अजित पवार यांनी 3,000 रुपये 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलैपासून देण्यात येत आहे. बघा, हा जो काही लाभ आहे तुम्हाला जुलैपासूनच देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आलेले होते. ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आलेले होते. कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आलेले होते. तर बघा, तुम्हाला देखील त्या ठिकाणी पैसे मिळाले असतील सप्टेंबर महिन्यामध्ये. ज्या महिलांचं जुलैमध्ये ज्या महिलांचं काही त्रुटी असेल, ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असेल, ते अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे देण्यात आलेले असतील. किंवा मग ज्या महिलांचा अर्ज त्या ठिकाणी पूर्ण आहेत परंतु महिलांचं त्या ठिकाणी आधार सीडिंग नाही आहे. बघा, काय अर्ज तुमचा मंजूर असतो परंतु तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी सीडिंग नसतं. आधार सीडिंग नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बहुतेक महिलांना आधार सीडिंगमुळे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही आधार सीडिंग करून घेतलं तर तुम्हाला देखील या जे काही योजना आहे त्या योजनेचे पैसे मिळून जातील. तर सर्व माता भगिनींनी हे आधार सीडिंग करून घ्यायचे. किंवा मग तुम्हाला एक पर्याय मी सांगतो आहे. बघा, सर्वांनी काय करायचं आहे, सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या. हे अकाउंट उघडण्यासाठी काय करायचं आहे, बघा, जवळच्या पोस्टात जायचे. जवळचं जे काही पोस्ट असेल त्या ठिकाणी जा. पोस्टात गेल्यावर पोस्ट ऑफिसर असेल किंवा पोस्ट मास्तर असतील त्यांना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे. ते अकाउंट तुम्हाला उघडून देतील. ते त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, 2-4 डॉक्युमेंट्स लागतील. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे झेरॉक्स लागत नाही. तर ते तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील. ते ऑनलाईन तुमचं अकाउंट उघडल्यानंतर 24 तासात, बघा 24 तासात तुमचं DBT जे आहे, योजनेसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर DBT इनेबल असेल तर तुम्हाला पैसे मिळतात. तर ते जे काही DBT आहे ते DBT तुमचं 24 तासात लिंक होऊन जातं, म्हणजेच एनेबल होऊन जातं. आणि DBT इनेबल झाल्यानंतर लगेचच तुम्हाला पैसे जमा होऊन जातील. तर ज्या महिलांचं त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक नाही, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही याची खात्री करा. जर लिंक असेल तर तुम्हाला पैसे येतील. जर लिंक नसेल तर लवकरात लवकर DBT लिंक करून घ्या. किंवा मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या. तुम्हाला देखील पैसे मिळवून जाणार आहेत. आता 3,000 रुपयांचा हा हप्ता वाटप होत आहे. म्हणजेच काय तर जुलैपासून आत्तापर्यंत जवळपास जर आपण पाहिलं तर जुलैपासून ज्या महिलांनी अर्ज भरलेले त्या महिलांना आत्तापर्यंत सरकार 7,500 रुपये जवळपास एका महिलांना त्या ठिकाणी देत आहेत किंवा दिले गेलेले आहेत. अजूनपर्यंत 3,000 रुपये बहुतेक महिलांना आलेले असतील. ज्या महिलांना पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आले नसतील त्यांनी आले नाही लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.